ड्रायफ्रूट आणि बटाटा असा आपण आता करी बनवत आहे. तर यथेच्छ ड्रायफ्रूट आहेत आणि काय काय आहे ते नीट साहित्य लिहून घ्या. राई, मेथी दाणे, मीठ, तेल, तिखट, मिरी, हळद, धणे, किसलेलं खोबरं, चिंच, काजू आणि बेदाणे, बटाटे, अख्खी काश्मीरी मिरची आणि अख्खी हिरवी मिरची. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं आणि साहित्याचे आपण 2 भाग केले. तर हे जे आहे हे वाटण्यासाठी. हो, आता वाटण्यासाठी आपण घेऊया खोबरं आधी. ओलं खोबरं. ओलं खोबरं किसलेलं अर्धा वाटी खोबरं घेऊया. त्याच्यामध्ये धणे, लहान 2 चमचे धणे घालूया. थोडीशी हळद घालूया. ही काश्मीरी सुकी मिरची आहे. रंग त्या व्यवस्थित घालूया 2, म्हणजे छान रंग येईल त्याला. आणि खूप तिखट नसतात. काश्मीरी मिरची ही बेसिकली आपण रंगासाठी वापरतो आणि तिखटपणा कमी असतो त्याला. आणि या 7-8 मिरी घालूया. आणि आता हे छान वाटण करून घेऊया. बारीक वाटलं पाहिजे. हां, ओके. तर मिक्सरमधनं छान असं वाटण करून घेऊ. आपण जे वाटण करून घेतलं अगदी बारीक ते आलेलं आहे आणि काश्मीरी मिरच्या वापरल्यामुळे त्याच्यात रंग पण खूप सुंदर आलाय. तर आता काय हिरवी मिरची पण घालायची आहे? हो, फोडणीला हिरवी मिरची घालायची. आणि तिखट पण घालायचं आहे? हो. आता आपण सुरुवात करताना थोडीशी आधी राई घालूया फोडणीला. अगदी थोडी. 4-6 दाणे मेथीचे. ती थोडीशी घालायची असते पण त्याची चव छान येते. नंतर या 2-3 मिरच्या नुसत्या वासासाठी. असं तिखटपणा उतरत नाही पण वास एक जरा छान येतो. नंतर हे थोडे बटाट्याचे तुकडे घेऊया. झाकून ठेवूया आपण. झालं ना काय सगळे ना? हरकत नाही. झाकून घेऊया. बटाटे थोडे पाण्याबरोबर शिजू देत थोडे आधी. बरं, ठीक आहे. बटाटा शिजत आला असेल बघूया आपण. हो, आता बटाटा शिजल्यावरती आपण परफेक्ट ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. पूर्वी बेसिकली आम्ही ना ही बटाट्याचीच नुसती करी करायचो. पण त्याचा आता रिचनेस वाढवण्यासाठी आम्ही ह्याच्यात बेदाणे आणि काजू घालायला लागलो. बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे? त्याचं रिचनेस वाढवण्यासाठी. रिचनेस. मला बिझनेस आहे म्हटलं. तुम्ही कधी हॉटेल बोलला होतात म्हटलं. मुंबईत पण हॉटेल आहे की काय? अलिबागला जसं हॉटेल आहे आमचं. नाही, म्हणून नंदेचंच हॉटेल आहे. कारण मला वाटलं आता अलिबागमध्ये हॉटेल आहे असं त्यांनी मला गप्पांमध्ये सांगितलं. तर बटाटा शिजेपर्यंत. तर मुंबईत पण हॉटेल असेल तर मग पत्ता बित्ता घेऊन ठेवायला नको का? आता हे ड्रायफ्रूट घालून झाल्यावरती थोडं आपण तिखट घालूया. पण वाटणात आपला नुसता मिरच्या रंग आहे. थोडं तिखट घालूया. आणि तिखटही परतून झाल्यावरती आता आपण हे वाटण घालूया. हे साधारणतः असं पातळसर, अगदी पातळ नाही पण करी म्हटलं थोडं त्याला आपण पाणी ऍड करणारच आहोत. कारण भाताबरोबर पण मस्त लागेल. भाताबरोबर छान लागते गरम. जिरा राईस वगैरे घेतला ना. थोडं पाणी ऍड करूया. अजूनही घाला थोडं. ते आपल्याला आता काय काय राहिलं? मीठ राहिलंय ना? मीठ घालायचं राहिलं. आणि हे घालायचंय का चिंचेचा खोल? चिंचेचा खोल थोडासा. असा हा टिपिकल लाल रंग. आणि ही आमटी खायला फार मजा येते. ह्याच्याबरोबर पण भाकरी मस्त लागेल. पण मला असं वाटतं भाताबरोबर अल्टिमेट लागणार आहे हे ना. साध्या पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा. आता ह्यालाही छोटेसे चमचे पण 2 चमचे चिंच घालूया. मला सांगा म्हणून माशाची जी आपण आमटी करतो त्याला पण साधारणतः हेच वाटण असतं. आमच्या GSB लोकांचं हे टिपिकल वाटण आहे. खोबरं, मिरी, कांदा, चिंच. बरोबर. आणि लाल मिरची. म्हणून तो रंग फिश करीचा जो असतो ना तो असा लाल लाल छान येतो. ओके. आता एखादी उकडी आली की आपलं झालंच आहे. ओके. ह्याला आपण नाव काय दिलं होतं? बटाट्याचं ड्रायफ्रूट बटाटा करी. ड्रायफ्रूट बटाटा करी अशी मस्त झालेली आहे. तर साहित्यकृती लिहून घ्या आणि गरमागरम भात टाका लगेच की हे त्याच्याबरोबर खाता येईल. साहित्यकृती. ड्रायफ्रूट बटाटा करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: राई, मेथी दाणे, मीठ, तेल, तिखट, मिरी, हळद, धणे, ओलं खोबरं, चिंच, काजू, बेदाणे, बटाट्याचे तुकडे, सुक्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घेऊन
त्यामध्ये मिरी, 2 चमचे धणे, हळद आणि सुक्या लाल मिरच्या घालून मिक्सर मधून वाटण बारीक वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथी दाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. त्यामध्ये बेदाणे, काजू, तिखट, ओल्या खोबऱ्याचं वाटण, पाणी, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून करी उकळवून घ्यावी.